व्यासपीठावरील सर्व मान्यवर नेते आणि नाशिक नगरातील नागरिक बंधू भगिनी, गेल्या 6 महिन्यातली माझी नाशिक शहरातली ही 3री जाहीर सभा. पण पहिल्या 2 जाहीर सभा आणि आजची सभा याच्यात मूलभूत अंतर आहे. पहिल्या 2 सभातून मी आपली मतं मागण्यासाठी आलो होतो. आजच्या या सभेत मी आमचं मत सांगण्यासाठी आलो. त्या पूर्वीच्या दोन्ही सभा प्रचार सभा होत्या. आजची ही सभा विचार सभा आहे. परंतु या 3 सभेत एक साम्य असावं अशी इच्छा आहे. पहिल्या सभेनंतर आम्हाला लोकसभेत आपण विजय दिला. दुसऱ्या सभेनंतर आम्हाला विधानसभेत आपण विजय दिला. आता ही 3री सभा ही निश्चितपणे यशस्वी होऊन काश्मीर वाचवण्यात सुद्धा राष्ट्राला यश मिळावं. इतिहासाच्या एका नाजूक कालखंडातून आपण सारे जात आहोत. काश्मीर संबंधात आपण वृत्तपत्रातून जे वाचता, नियतकालिकातून जे अध्ययन करता, दूरदर्शनवरून जे पाहता, त्याच्यापेक्षाही काश्मीरची स्थिती अधिक भयानक आहे. या राष्ट्रवादी नागरिकांनी जागृत होऊन साधली नाही तर हिंदीत एक कविता है, तारीखों ने ऐसे भी दौर देखे हैं. इतिहासाने असे प्रसंग पाहिले. तारीखों ने ऐसे भी दौर देखे हैं जहां लम्हों ने खता की है और सदियों ने सजा पाई है. क्षणाची चूक होते आणि शेकडो वर्षाची शिक्षा भोगावी लागते. हे इतिहासाने यापूर्वी पाहिलं आहे. जर या क्षणी तुम्ही आम्ही चुकलो, या क्षणी हिंदुस्थानचं सरकार चुकलं, या क्षणी हिंदुस्थानची जनता जर चुकली तर शेकडो वर्ष आपल्याला केवळ पश्चाताप करावा लागेल. आज काश्मीरचं खोरं हिंदुस्थानातून फुटून निघू पाहत आहे. काश्मीरच्या खोऱ्यात 40 लाख लोक राहतात. यातले 36-37 लाख लोक मुसलमान आहेत. 3-3.5 लाख फक्त हिंदू आहेत. आणि गेल्या 3 महिन्यात या 3 लाख हिंदूंपैकी 2-2.5 लाख हिंदू एव्हाना काश्मीरातून निर्वासित होऊन बाहेर पडले. आज हिंदू काश्मीरात औषधाला शिल्लक ठेवला नाही. जे अजून कुठं चुकून माकून राहिले असतील, काश्मीरातल्या प्रत्येक मस्जिदीतून घोषणा होत्या,
हिंदुस्थानी कुत्र्यांनो, देशातून आमच्या चालते वा. तुम्हाला या देशात राहण्याचा अधिकार नाही. पुरुषांनी तर नक्की जावं. हिंदू महिलांना जायचं नसेल तर आमची हरकत नाही. हिंदूंच्या महिला इथे राहू शकतात. त्या आमच्या भोगदासी आहेत. आमच्यासाठी उपभोगाच्या वस्तू आहेत. तुम्ही महिलांना ठेवलं तरी चालेल, पण पुरुषांनी ताबडतोब बाहेर व्हा. आणि जर तुम्ही गेला नाही तर तुम्हाला आम्ही इथं 24 तासात मारून टाकू. प्रत्येक मशिदीतून घोषणा होते. एखाद्या बँकेवर लिहिलं असलं स्टेट बँक ऑफ इंडिया, तर त्या इंडिया शब्दावर डांबर फासलं जातं. हिंदुस्तान मशीन टूल, हिंदुस्तान शब्दावर डांबर फासलं. हिंदुस्तानचा राष्ट्रध्वज जाणं नित्याची घटना. भारत मुर्दाबाद ही रोजची घोषणा. तुम्ही जर कोणाला तिथे विचारलं किती वाजले, आपण जर म्हटलं 10:30 झाले, तर तो म्हणेल गलत है, घड़ी को सुधार, 10 बजे. जर नवख्या माणसाने विचारलं 10 कसे वाजले, तो उत्तर देईल 10:30 हा हिंदुस्थानी वेळ आहे. आम्ही पाकिस्तानची वेळ मानतो आणि पाकिस्तानचं घड्याळ हिंदुस्थानपेक्षा अर्धा तास मागे आहे. आज काश्मीरचा माणूस आपलं घड्याळ पाकिस्तान स्टँडर्ड टाइमशी जोडतो, इंडियन स्टँडर्ड टाइमशी जोडत नाही. म्हणजे काश्मीर जो हिंदुस्थानचा स्वर्ग, भूतलावरचं नंदनवन, जिथे वेदांची निर्मिती झाली, तिथे आद्यच्या जन्माला आल्या. जिथे सिंधू पासून हिंदू शब्दाचा जन्म झाला, तो काश्मीर आज फुटून जाऊन मागतोय. काही दिवसापूर्वी मी दिल्लीत होतो. एका विदेशी पत्रकाराशी भेट झाली. त्याने मला विचारलं, ते म्हणाले मी नुकताच काश्मीरचा दौरा करून आलो आणि सगळं फिरल्यानंतर माझ्या लक्षात आलंय की काश्मीरचे लोक हिंदुस्थानात राहू इच्छित नाही. तुम्ही का जबरदस्ती करता? जर त्या लोकांना हिंदुस्थानात राहायचंच नाही तर ते राहावेत असा तुमचा आग्रह कशासाठी? प्रश्न मिळतो. त्यांना राहायचं नाही, त्यांच्यावर जबरदस्ती का? मी त्यांना हसत म्हटलं, तुम्हाला कोणी सांगितलंय की आम्ही म्हणतो की त्यांनी इथं राहावं म्हणून? आम्ही म्हणतो नाही. त्यांना जर काश्मीर सोडून पाकिस्तानात जायचंच असेल तर त्यांनी उद्या जायचं असलं तर आज जावं असे आमचं. आणि म्हणून आम्ही त्यांना ठेवून घेऊ इच्छित नाही, त्याला राहायचं नाही. पण एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे, काश्मीरातले मग 3 लाख असोत नाही तर 37 लाख असोत, किंवा त्यांचे कोणी हिंदुस्थानातले भाईबंद असोत, यांना जर हिंदुस्थानात राहायचं नसेल आणि पाकिस्तानात जायचं असेल तर उद्या सूर्योदयाला त्यांनी चालतं व्हावं. परंतु या देशातून जाताना त्यांना हिंदुस्थानची 1 इंच भूमी आता घेऊन जाता येणार नाही, हे त्यांनी नीट लक्षात घ्यावं. काश्मीर हिंदुस्थानातच राहील. काश्मीरी लोकांना जिथं जायचं असेल तिथे जायला आमची हरकत नाही. मी त्या विदेशी पत्रकाराला सांगितलं, सध्या पाकिस्तानामध्ये सिंधी भाषा बोलणाऱ्यांची एक चळवळ चालू आहे, जिओ सिंधी. ते सिंधी राष्ट्राची मागणी करतात.
सगळे मुसलमान आहेत, पण त्यांना सिंधी राष्ट्र पाहिजे. त्यांचे प्रमुख नेते जीएम सईद. एकदा एका पत्रकारांनी जीएम सईदना विचारलं की तुम्ही पाकिस्तानचे नागरिक आहात आणि तुम्ही वेगळं सिंध राष्ट्र कसं मानता. त्यावेळी जीएम सईदनं उत्तर दिलं, मी पाकिस्तानी फक्त गेली 42 वर्ष. 42 वर्षापूर्वी पाकिस्तान नव्हतंच, त्यामुळे मी पाकिस्तानी फक्त गेली 42 वर्ष. मी मुसलमान फक्त गेली 1400 वर्ष. पण त्यापूर्वी इस्लाम धर्म नव्हताच, त्यामुळे मी मुसलमान असण्याची शक्यताच नव्हती. ते जीएम सईद म्हणतात, मी पाकिस्तानी फक्त 42 वर्ष आहे, मी मुसलमान फक्त 1400 वर्ष आहे. पण सिंधी भाषा बोलणारा हिंदू मी गेली 5000 वर्ष हे मी विसरू शकत नाही. आणि म्हणून इस्लाम धर्म ज्यावेळी जन्मला नव्हता, पाकिस्तान नावाचा देश ज्यावेळी अस्तित्वात नव्हता, त्या पूर्वीपासून काश्मीर हे हिंदुस्थानचं अभिन्न अंग होत आहे आणि उद्या राहणार आहे, याच्याबद्दल आमच्या मनात कोणतीही शंका नाही. पण दुर्दैवाने काश्मीरची ही परिस्थिती बिघडायची कोणी स्थिती निर्माण केली, याच्या मुळात जाण्याची परिस्थिती आज निर्माण झाली आहे. का काश्मीरमध्ये अलगता पेटली, का काश्मीरमध्ये विद्रोह उभा झाला, का काश्मीरची माणसं राष्ट्रप्रवाहाच्या बाहेर जाऊ लागली. याचं सगळ्यात मोठं दुःखाचं कारण आहे, हा देश ज्यावेळी स्वतंत्र झाला त्यावेळी या देशात 520 छोटी छोटी मोठी संस्थानं होती. सरदार वल्लभभाई पटेल गृहमंत्री होते. बघता बघता एका मागून एक संस्थान सरदार वल्लभभाई पटेल विलीन करत गेले आणि काही महिन्याच्या आतच सरदार वल्लभभाई पटेलांनी 519 संस्थानं विलीन करण्याचा प्रयोग करून दाखवला. एक संस्थानाचा कारभार पंडित जवाहरलाल नेहरू म्हणाले, मी बघतो. त्याची काय अवस्था झाली आहे हे आपण पाहतो. म्हणजे कधी कधी वाटतं की सरदार वल्लभभाई पटेलाकडे जर काश्मीरचंही काम देऊन टाकलं असतं तर ही डोकेदुखी आजपर्यंत शिल्लक राहिली नसती. त्यांनी पूर्ण विलीन करून दाखवलं. आता या पंडित जवाहरलाल नेहरूंचं नाव आमच्या मुंबईच्या विमानतळाला देत आहे. आता खरं म्हणजे नेहरू उद्यानात उभा राहून नेहरूंच्या विरुद्ध बोलणं बरोबर. आमचा विरोध नेहरूंना नव्हता, पण त्या मुंबई शहरात शेवटी नेहरू नावाचं काय काय करायचंय. तिथे एक पंडित जवाहरलाल नेहरूचा रस्ता आहे. नेहरू शाळा किती आहेत आम्ही मोजल्या नाही. झोपडपट्ट्या अगणित आहे. एक प्लॅनेटोरियम आहे त्याला नेहरूचं नाव आहे. एक बालभवन आहे त्याला नेहरूचं नाव आहे. आता मुंबई बंदर जे आहे त्याला नेहरूचं नाव आहे. आता मुंबई विमानतळाला नेहरूचं नाव आहे. मी म्हणलं फक्त तुम्ही आता रेल्वे स्टेशन आणि बस स्टँड उरलं त्या दोघाला एकदा नेहरूचं नाव द्या, म्हणजे जळी स्थळी काठी पाशाने कुठेही उतरायचं नेहरू मध्ये उतरा. म्हणजे त्या मद्रास विमानतळाला अण्णा दुरायचं ना. कोण अण्णा माहित नाही साऱ्या देशात. कलकत्त्याला सुभाषचंद्र बोसांचं आमचा त्या नावाला विरोध नाही, पण महाराष्ट्राच्या विमानतळाला नाव द्यायचं. महाराष्ट्रात कुणीच राष्ट्रपुरुष जन्माला नाही. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांपासून आंबेडकरांपर्यंत नररत्नांची खाण असलेला आमचा देश, तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव का देत विमानतळाला. महाराष्ट्र म्हणजे काय आपल्या मराठीत म्हणे ना, कुणी यावं कुंकू लावून जावं. आणि आज त्याचं दुःख यासाठी जास्त होत की काश्मीरचा प्रश्न चिघळण्यामध्ये
सर्वात जास्त कुणाचं चुकलं असेल तर ते पंडित जवाहरलाल नेहरूंचं चुकलं. त्यांनी हिंदुस्थानच्या घटनेमध्ये एक 370 नावाच्या कलमाची पाचर अशी मारली की आजपर्यंत हिंदुस्थानची काश्मीर एकात्म होऊ शकला नाही. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीने अतिशय ठामपूर्वक मागणी केली आहे की प्राण गेला तरी चालेल, पण आता हे घटनेचं 370 कलम रद्द झाल्याशिवाय हिंदुस्थानची जनता घटनेचं 370 कलम रद्द झालं पाहिजे. आमच्या या मागणीला तुम्ही टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आपले हार्दिक आभार मानतो. आता टाळ्या वाजवणाऱ्यापैकी किती लोकांना घटनेचं 370 कलम माहित आहे याचा मला अंदाज नाही, पण तुमचा आमच्यावर एवढा विश्वास आहे की ज्या अर्थी हा इतकं जोरात बोलतो त्या अर्थी खरंच बोलत असणार असं समजून तुम्ही समर्थन दिलं याबद्दल मी धन्यवाद देतो. पण घटनेचं 370 कलम काय? आज जाणकार नागरिकाला हे समजावून घेण्याची आवश्यकता आली आहे. हे कोणतं घटनेचं कलम ज्यामुळे हिंदुस्थानापासून काश्मीर अलग झाला? जर एका वाक्यात घटनेचं 370 कलमाचं वर्णन करायचं असल्यास हिंदुस्थानच्या संसदेनं केलेले कोणतेही कायदे काश्मीरला तोपर्यंत लागू होत नाही जोपर्यंत काश्मीरची विधानसभा त्याला मान्यता देत नाही. म्हणजे लोकसभा राज्यसभेनं कोणताही कायदा केला तर तत्काळ त्याची महाराष्ट्रात अंमलबजावणी सुरू होते. मद्रासमध्ये होते, आसाममध्ये. परंतु काश्मीरच्या विधानसभेनं लोकसभेने केलेल्या कायद्याला मम म्हटल्याशिवाय तो कायदा अंमलात येत नाही. हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज श्रीनगरमध्ये जाळला जातो. पोलीस कृती करत नाही. परवा मी पुण्याच्या सभेत बोलत होतो. भाषणाला सभेला सुरुवात करण्यापूर्वीच समोरचे 10-20 तरुण उठले आणि त्यांनी पाकिस्तानचा राष्ट्रध्वज काढून त्याची गोळी केली. ते तरुण पाकिस्तानचा राष्ट्रध्वज जाळत होते. पोलीस पळत आहे. जाळू नका, हे बरोबर नाही. 2 राष्ट्रात भांडण लावण्याचा हा प्रकार. म्हणजे हिंदुस्थानचा राष्ट्रध्वज श्रीनगरमध्ये कोणी जाळला तर पोलीस कारवाई करत नाही. पाकिस्तानचा ध्वज जाळला तत्काळ पळत येते. या लोणावळ्यात विद्यार्थी परिषदेच्या 63 कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा ध्वज जाळला म्हणून त्यांच्यावर महाराष्ट्र सरकारच्या पोलिसांनी खटला लावला. मी मुफ्ती मोहम्मद सईदना विचारला, अरे श्रीनगरमध्ये हिंदुस्थानचा ध्वज जाळला जातो, काही लोकांना तर अटक करा, पुढे सुट्टी 2 खटले तर मला. त्यावेळी आमच्या गृहमंत्र्यांनी मला उत्तर दिलं, माझी ही इच्छा तुमच्यासारखीच आहे पण करू काय? ते म्हणाले, घटनेच्या 370 कलमामुळं हिंदुस्थानमध्ये पाकिस्तानचा ध्वज जाळणं जरी गुन्हा असला तरी काश्मीरमध्ये हिंदुस्थानचा ध्वज जाळणं हा गुन्हाच नाही. त्यामुळं आम्हाला अटक करता येतच नाही. कारण राष्ट्रध्वज जाळणे हा गुन्हा आहे. हा कायदा काश्मीर सोडून उरलेल्या हिंदुस्थानला लागू आहे. काश्मीरच्या विधानसभेनं हा कधी मान्यच केला. म्हणजे घटनेच्या 370 कलमामुळं आज काश्मीरमध्ये हिंदुस्थानातला कोणीच नागरिक जाऊन वस्ती करू शकत नाही. तुमच्याजवळ पैसे असले तर अहमदाबाद मध्ये घर घ्या, मद्रासमध्ये बंगला बांधा, गुवाहाटीत फ्लॅट घ्या, सिमल्यात दुकान घ्या. पैसे असेल तर तुम्ही घेऊ शकता.
पण तुम्ही सगळी कुबेराची संपत्ती एकत्र केली आणि काश्मीरमध्ये जाऊन एक साधी झोपडी घेतो म्हटलं तरी तुम्हाला घेता येणार नाही, कारण तुम्ही हिंदुस्थानचे नागरिक असलात तरी काश्मीरचे नागरिक नाही. तुम्हीच काय, तुम्ही आम्ही तर साधारण नागरिक आहोत. पण हिंदुस्थानचा अध्यक्ष राष्ट्रपती अख्ख्या रिझर्व्ह बँकचा खजिना घेऊन गेला, तरी सुद्धा त्याला सुईच्या टोकावर नावेल एवढी भूमी काश्मीरमध्ये विकत घेता येत नाही, कारण तो हिंदुस्थानचा राष्ट्रपती असला तरी काश्मीरचा पती नाही. हिंदुस्थानचं सैन्य घेऊ शकत नाही ना, सरकार नाही, जनता. आणि म्हणून घटनेच्या 370 कलमानुसार हिंदुस्थानचा माणूस काश्मीरमध्ये जाऊ शकत. आणि या देशाचं दुर्दैव आहे, काश्मीरचा प्रश्न यासाठी शिल्लक आहे की तिथं हिंदू अल्पमतात आहे. आणि काश्मीरचा प्रश्न त्या क्षणी सुटेल ज्यावेळी काश्मीरमध्ये हिंदू बहुमतात येतील, त्यावेळी एक क्षणभर हा प्रश्न शिल्लक राहणार. म्हणून नको होतं फारुख अब्दुल्लाच्या वडिलाला, ते मान्य केलं पंडितजींनी. आणि घटनेच्या 370 कलमानुसार आपण तिकडे जाऊन वस्ती करू शकत नाही. काश्मीरचे गुलाम नबी आझाद श्रीनगरचा थंड हवा सोडून महाराष्ट्राच्या कडाक्याच्या मुंबईत येऊन विधानसभेचे मतदार होऊन राज्यसभेवर निवडून जातात. पण तुमच्या माझ्यापैकी कोणी जर श्रीनगरमध्ये 25 वर्ष राहिला आणि नंतर म्हणला की आपण आता इतकी वर्ष या गावात राहिलोय, गावच्या म्युन्सिपाल्टीला उभा राहता येते, उभा राहणं काय तुम्हाला मत देण्याचा अधिकार. म्हणजे काश्मीर हा प्रदेश नाही राहिला, देश झाला. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीची मागणी आहे, घटनेचं 370 कलम तोडून टाका. हिंदूंच्या झुंडीच्या झुंडी तुम्ही आजच्या काश्मीरमध्ये नेऊन ठेवा. बघता बघता त्या काश्मीरला हिंदूंचं बहुमत प्राप्त करून द्या. म्हणजे उद्या कुणी अमानला काश्मीरमध्ये उभा राहिला तर शिवाजी तिथल्या तिथे त्याच्या समोर उभा राहायला पाहिजे. विसरून जाण्याची गरज भासता कामा नये. तर हा प्रश्न सुटणार आहे. आणि म्हणून घटनेचं 370 कलम तोडून हिंदूंची वस्ती करा. जे सैन्यातून निवृत्त होतात अधिकारी, जे सैन्यातून निवृत्त होतात सैनिक, सरकारतर्फे जमीन विकत घ्या. सीमेवर तिथं राहणाऱ्या प्रत्येक सैनिकासाठी स्वतः शेती विकत घेऊन द्या. सीमेवर सेनाधिकाऱ्यांची वस्ती वाढवा, सैनिकांची वाढवा. बघता बघता अतिरेक्यांचे चाळे थांबतील. एका दिवसात होणार नाही, एका क्षणात होणार नाही. पण घटनेचं 370 कलम रद्द केलं तर कदाचित 10 वर्षानंतर तिथे हिंदूंचं बहुमत येईल. मित्र हो, दुर्दैव या देशाचं की हा राष्ट्रवादी विचार या देशात कोणीच करत नाही. मुळात घटनेचं 370 कलम आलं ते सुद्धा तात्पुरतं म्हणून आलं. त्यावेळी घटना समितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मदत करणारे गोपाल स्वामी अय्यंगार यांनी घटनेचं 370 कलम मांडलं. मांडल्याबरोबर त्या घटना समितीत एक सदस्य उभा राहिला, ताडकण. तो म्हणाला हे कलम चूक आहे, हे काश्मीरला मुख्य प्रवाहातून वेगळं ठेवतं, हे काश्मीरला विशेष दर्जा देतं, हे पुढे मागं काश्मीरला हिंदुस्थानातून तोडण्याचं पाप करेल, हे कलम नको, रद्द करा. कल्पना करू शकता या सदस्याचं काय नाव असेल? आपण मनात विचार करा. या सदस्याचं नाव मौलाना हसरत मोहानी, मुस्लिम सदस्य. त्या मुस्लिम सदस्यांनी सांगितलं की नका आम्हाला वेगळं ठेवू. आणि ज्यावेळेस तो ठाडकन बोलला, घटना समितीत अनेक लोक ओरडले, हा बरोबर बोलतोय. आणि त्या काळी घटना समिती देशाचं राजकारण हे स्वार्थावर ठरत नव्हतं.
त्यावेळी गोपाल स्वामी अय्यंगार नेहरूची भीती होतीच. ते बिचारे नरमलेल्या स्वरात त्या घटना समितीच्या चर्चेच्या पुस्तकात दिलाय अपॉलॉजेटिक टोन, नरमाईच्या सुरात ते म्हणाले की मला माफ करा, हे थोडं तात्पुरतं कलम आहे, आता परिस्थितीची गरज आहे, 2-4 वर्षात निघून जाईल. आणि ज्यावेळी गोपाल स्वामी अय्यंगार म्हणाले की दिस इज टेम्पररी, इट विल गो विदिन फ्यू इयर्स, त्यावेळी घटना समितीमध्ये लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. पुस्तकात लिहिलंय. आणि देशाची दुर्दशा बघा, 40 वर्षापूर्वी हे कलम लवकर जाईल म्हणल्यावर लोकांनी टाळा वाजवला. आणि परवा हिंदुस्थानच्या लोकसभेत आमचे प्रधानमंत्री विश्वनाथ प्रताप सिंग म्हणाले की हे कलम आम्ही कधीच काढणार नाही. लोकांनी टाळा वाजवला. दुर्दशा बघा, टाळा वाजवण्याची परिस्थिती कुठून कुठपर्यंत गेली. म्हणजे घटना समितीचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे समान नागरी कायदा झाला पाहिजे या मताचे होते. खरं म्हणजे समान नागरी कायदा हे ते मूलभूत हक्कात टाकत होते. नेहरूंच्या जबरदस्तीमुळे ते मार्गदर्शक तत्वात गेलं. मला कधी कधी वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर पुन्हा पुनर्जन्म घेऊन जन्मशताब्दीत आले आणि विश्वनाथ प्रताप सिंगांना म्हणाले की माझी जन्मशताब्दी जर साजरी करता तर माझी एक इच्छा पूर्ण करा, समान नागरी कायदा करा, तर VP सिंग त्यांना म्हणतील बाबा तुम्हाला आम्ही भारतरत्न पदवी दिलं, आता तुमच्या अन्यायाला आम्हाला नेहमी मत द्यायला सांगा, हे कायदा विजयाच्या भानगडी पूर्ण नका तुम्ही ना. आता म्हणजे आता स्वार्थाचं राजकारण सुरू झालं, माणसांचे फायदे उपटण्याचं राजकारण सुरू झालं. त्यावेळेस 370 कलम तात्पुरतं होतं. आणि दुःख याचं होतं लोकसभेत केवळ VP सिंग नाही, भारतीय जनता पार्टीचे 86 खासदार, शिवसेनेचे 4 खासदार आणि हिंदू सभेचे 1, असे 91 लोक सोडले तर अख्खी लोकसभा 370 राहिलं पाहिजे या मताची. म्हणून कधी कधी मला वाटतं की 370 गेलं पाहिजे का राहिलं पाहिजे हे या लोकसभेला ठरवण्याचा अधिकार नाही. या लोकसभेत आम्ही अल्पमतात आहोत, परंतु या जनतेमध्ये आम्ही बहुमतात आहोत. मला आज या देशात खात्री आहे, या देशात मला खात्री आहे किंबहुना प्रधानमंत्री विश्वनाथ प्रताप सिंग आणि माजी प्रधानमंत्री राजीव गांधी जे दोघेही 370चे समर्थक आहेत, या दोघांनाही माझं जाहीर आव्हान आहे की हिंमत असेल तर देशामध्ये सार्वमत घ्या. फक्त एकच प्रश्न लोकांना विचारा, 370 पाहिजे का नको. मला खात्री आहे देशातले 80% लोक 370 कलम केलं पाहिजे म्हणून मतदान करतील. पक्ष विसरून करतील. कोणत्याही पक्षाचे असले तरी राष्ट्र टिकणं इतकं आवश्यक आहे की तुम्ही सारे आमच्या विरोधात प्रचार करा. मित्र, 370 जाईल मला चिंता नाही. आत्ता आम्ही 90 आलोत, पण हे 90 तुमच्या आशीर्वादाने आलोत. एकदा पुढची निवडणूक येऊ द्या, हे दोघंही असेच मूर्खासारखे वागत राहतील तर येणारी लोकसभा ही आता किंचित भगवी दिसते. एकदा ही पूर्ण भगवी झाली की 370 जायला अधिक कालखंड लागणार नाही. आणि म्हणून मला 370 जाईल याच्याबद्दल चिंता नाही. आज ना उद्या जाणार. हे घटनेचं 370 कलम रद्द करणं आता हा दूरचा मार्ग आहे, जवळचा मार्ग. या काश्मीरमध्ये आता परिस्थितीवर तुम्ही नियंत्रण कसं ठेवणार? एक गृहमंत्री नियंत्रण ठेवणार. मुक्तीत गृहमंत्री पद मिळालं. यांच्या मुलीला पकडलं अतिरेक आहे. 5 अतिरेकी सुटले पाहिजे अशी मागणी केली. 5 अतिरेकी सुटले. कोण होत याच्यात?
त्या मकबूल भट्टचा भाऊ, ज्यांनी लंडनमध्ये रवींद्र म्हात्रेला मारलं होतं, त्या रवींद्र म्हात्रेच्या आई वडिलांना भेटायला इंग्रज गेल्या होत्या विक्रोळीला. कुणी जाऊन प्रतिक्रिया विचारली त्याच्या आई वडिलांना काय वाटलं? गृहमंत्र्याची मुलगी पळवली, 5 अतिरेकी सुटले. याला गृहमंत्री म्हणत नाही. माफ करा, भारतीय जनता पक्षाचा गृहमंत्री असता तर म्हणाला असता माझ्या मुलीला गोळ्या मारल्या तरी चालतील, पण मी अतिरेकी सोडणार नाही. शेवटी देशाचं राज्य करायचं ही सुळावरची पोळी असते. मी ती अपेक्षा मुफ्ती मोहम्मद सईद कडून करत नव्हतो, पण मुफ्ती मोहम्मद सईदला कमीत कमी एक गोष्ट करता आली असती. त्यांचं आपल्या मुलीवर प्रेम मी समजू शकतो. एका पित्याचं आपल्या अपत्यावरचं प्रेम, परंतु त्यांचं जर इतकं मुलीवर प्रेम होतं तर कमीत कमी ते असं म्हणू शकले असते की माझ्या मुलीला तुम्ही याचमुळे पळवून दिलंय की नाही की मी गृहमंत्री आहे, मी माझ्या गृहमंत्री पदाचा राजीनामा देतो, मी साधा नागरिक होतो, मग माझी पोरगी पळवायची काय गरज आहे, वापस करून टाका. एवढं तर करता आलं. पोरीवर प्रेम मोठं होतं, गृहमंत्र्यावर पदावर होतं, दोन्ही एकाच वेळेस होतं. गृहमंत्री पदावरून मुलगी सुटली, पेढे वाटले. कशाचे पेढे होते ते? 5 अतिरेकीने सुटण्याचे, त्या रवींद्र म्हात्रेच्या हत्येचे. आणि म्हणून असा नेता पैसा गृहमंत्री काश्मीरचे प्रश्न सोडू शकत नाही. मला कधी कधी कळतच नाही या देशाला झालंय का. ज्यावेळी पंजाब पेटला होता त्यावेळी आमचा गृहमंत्री पोटासाठी, आता काश्मीर जळतोय आमचे गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद. साधी गोष्ट. स्वर्ण मंदिरात लष्कर घुसवलं, सेनापतीला सिख रेजिमेंट घुसवता आली नसती, पण नाही पाठवलं. कारण सेनापतीला माहित होतं स्वर्ण मंदिरात लष्कर घुसवायचं तर सिख रेजिमेंट पाठवली तर काय करेल गडबड सांगता येत नाही. श्रीलंकेत सैन्य पाठवलं, त्यावेळी मद्रासची रेजिमेंट पाठवली असती, पाठवता आली असती, जवळ नाही पाठवली. दोघेही तमिळ बोलतात, काय करता येत सांगता येत नाही. आणि स्वर्ण मंदिरात लष्कर घुसवलं त्यावेळी मद्रास रेजिमेंट पाठवलं, आणि श्रीलंकेत लष्कर घुसवलं त्यावेळी सिख रेजिमेंट पाठवलं. जे सेनापतीला कळतं ते राजाला कळून. पंजाब जळतो त्यावेळी पंजाबचा गृहमंत्री, काश्मीर जळतो त्यावेळी काश्मीरचा गृहमंत्री. म्हणजे सरदार वल्लभभाई पटेलांपासून मुफ्ती मोहम्मद सईद पर्यंत आपला प्रवास हा यापेक्षा किती अधोगतीचा प्रवास अजून शिल्लक आहे माझ्या लक्षात. आज काश्मीरमध्ये पावला पावलावर कडक उपाय ओढण्याची गरज आहे. अशी बेचीपेची माणसं करू शकत नाही. आज काश्मीरच्या प्रत्येक मशिदीत शस्त्राचे साठे आहेत. आता सुरे नाही राहिले, गावठी बॉम्ब नाही राहिले, पिस्तोल नाही राहिल्या, ऑटोमॅटिक AK-47 चायनीज गन त्या सुद्धा शिळ्या झाल्या. 3 दिवसापूर्वी जे अतिरेकी पकडले त्यांच्याजवळ आता रॉकेट लॉन्चर्स आहेत. इथून एसटी स्टँड उद्ध्वस्त करता येईल तेवढ्या शक्तीचे रॉकेट लॉन्चर चालवणं हे सैन्याचंच काम आहे, प्रशिक्षित माणसाचं काम आहे. यांच्याशी मुकाबला करायचा. आता तिथे जगमोहन राज्यपाल कडक माणूस आहे, म्हणून भारतीय जनता पक्षाने सांगितलं यालाच ठेवा. आणि करावं वाटतं भाजप का म्हणतो याला ठेवा, यांचं काही जमत आहे का? काही लोकांना मला काही सांगायचं नाही बाबा. जगमोहनचा आपला काहीही संबंध नाही. जगमोहन पूर्णतः काँग्रेसी मनोवृत्तीचे आहेत. राजीव गांधीचे उजवे हात. ही लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळी लाल कृष्ण अडवाणींच्या विरुद्ध काँग्रेसला उमेदवार सापडत नव्हता, त्यावेळी राजीव गांधी जगमोहनला आग्रह करत होते की तुम्ही व्हावं. इतकी त्यांची जवळीक आहे.
परंतु राष्ट्रहितापुढे आम्ही पक्षहित कधीच महत्वाचं मानलं नाही. आम्हाला जगमोहनच्या पक्षाशी देणं घेणं नाही. त्याचा इतिहास भूगोल आम्ही पाहू इच्छितो. आम्हाला एक गोष्ट लक्षात आली आहे की आज काश्मीरला जसा ताट कंखरमाण्याचा राज्यपाल पाहिजे तो जगमोहनच करू शकतो. त्याचा कोणताही पक्ष असला तरी भारतीय जनता पक्ष त्याच्या मागे पाठ उभा आहे. आणि म्हणून आम्ही एमपीला सांगितलं आणि त्याला काढू ठेवू बंद करा. तुम्ही वाटते ते निर्णय घेऊ शकणार नाही. तुमच्या सरकारला आमचं समर्थन आहे, बिनशर्त समर्थन नाही आहे. स्टिअरिंग व्हील तुमच्या हातात असेल, ऍक्सिलेटर ब्रेक दोन्ही आमच्या पायात. नीट गाडी चालवाल तर तुम्हाला ऍक्सिलेटर दाबू, खराब चालवली की ब्रेक दाबू. त्यामुळे गाडी कशी चालवायची आम्हाला माहिती. तुम्ही स्टिअरिंग किती फिरवा, याच्या पलीकडे तुमच्या हातात काय. असं नाही चालायचं. आज जगमोहन तिथं टिकला पाहिजे. म्हणजे कधी जनता दलाचे नेते ते जगमोहनला काढण्याच्या प्रश्नात. दुसरे आमचे माजी पंतप्रधान राजीव गांधी, काँग्रेसनं तर या काश्मीरच्या प्रश्नावर पोरखेळ केला. राजीव गांधी सर्वपक्षीय शिष्टमंडळात श्रीनगरला गेले. तर खरं म्हणजे माजी पंतप्रधान जायलाच नाही पाहिजे, कोणातरी ज्युनियरला पाठवायचं. बरं गेले तर आपल्या पदाला अनुसरून लागेल. मला अतिशय निराश आहे. राजीव गांधी ज्यावेळी प्रधानमंत्री झाले त्यावेळी ते 40 वर्षाचे. पक्ष कोणताही असला तरी ते तरुणांचे होते. त्यावेळी एका विदेशी पत्रकाराने मला विचारलं की 40 वर्षाचा प्रधानमंत्री झाला, तुमची प्रतिक्रिया काय. मी म्हणलं पक्ष कोणताही असला तरी तो तरुण आहे म्हणून मला आनंद आहे. तुम्हाला याला अनुभव नाही. म्हणलं बिघडत नाही. माणसाला जर पद मिळालं तर कधी कधी माणसं पदानी मोठे होतात. पद त्यांच्यामध्ये गांभीर्य आणतं. पद माणसाला अक्कल शिकवतं. 5 वर्ष गेले, माझं वाक्य खरं नाही. ज्यावेळी राजीव गांधींचं पंतप्रधान पद गेलं त्यावेळी तो पत्रकार नेहमीच भेट होते. तो मला म्हणाला आता काय तुझं मत आहे. मी म्हणलं बाबा पदानी तर काही त्याला अक्कल आली नाही, पण आता पद गेलंय तर कधी कधी पद गेल्याचा शॉक माणसाला अक्कल आणतो. मला असं वाटतं की होता या शॉकने काहीतरी. गेल्या आठवड्यात त्यांची भेट झाली. त्यांनी मला म्हटलं आता तुझं काय मत. म्हणलं मी हरला. पदानी किंवा पद गेल्याच्या शॉकनी दोघांनी त्यांनी काही शिकायचं नाही असं ठरवलं. म्हणजे अजूनही राजीव गांधीला वाटतं मी पंतप्रधान. 3 राज्यात मुख्यमंत्री होते. परवा ते कर्नाटकचे मुख्यमंत्री वीरेंद्र पाटील गेले होते. 3 दिवस झाले भेटत नाही. काय काम चाललंय काय कळायला मार्ग राज्य नाही, लोकसभेत म्हणजे अजून त्यांना प्रधानमंत्री असल्यासारखंच वाटतं. म्हणजे अजून मधून सोनिया गांधीला त्याला हलवून सांगावं लागतं आर्यपुत्र अभि आप प्रधानमंत्री. तोपर्यंत त्यांच्या लक्षात येत. श्रीनगरमध्ये गेले. बसल्यावर जगमोहनला पहिला प्रश्न विचारला, तुम्ही विमानतळावर आमच्या स्वागतासाठी का नाही. लग्न काश्मीरचा प्रश्न गंभीर प्रश्न आहे. स्वागताला कोण आलं याच्यावर प्रश्न सुटणार. ते जगमोहन देवीदासच्या काहीतरी उजव्या का बाजूला बसले होते. मला नेमकं कळत नाही. ते राज्य शिष्टाचारात काहीतरी शिष्टाचार असतो म्हणे. प्रधानमंत्र्याच्या कुठेतरी डावीकडे बसलं बाहेर हे चुकीच्या बाजूला बसलं. राजीव गांधीचं दुसरं भांडण. देवीदासांचे उपपंतप्रधान तुम्ही त्यांच्या डाव्या बाजूला बसता. हे प्रोटोकॉलला सोडू नये. उजव्या बाजूला का नाही बसता. अरे काश्मीरचा प्रश्न म्हणजे काही सिटिंग अरेंजमेंटचा प्रश्न. इकडे बसला की प्रश्न म्हणजे काश्मीर तिकडे जमतो. या प्रोटोकॉल सुटतो. म्हणजे काँग्रेसने याच्यावर निराशा. म्हणून मी काँग्रेसकडून तर इमानदारीची अपेक्षा नाही, मॅच्युरिटीची अपेक्षा. आणि जनता दल आता थोडा दबाव वाढलाय तर ठीक आहे. जरा मंत्री बदलला. जॉर्ज फर्नांडिसला हिंदू ना मुसलमान म्हणजे मधला काढून म्हणजे कशा कशा धर्म बसतील होता काही अंदाज. पण काही तुलनात्मक पावलं उचलली. पण कणखरतेची गरज आहे. आज काश्मीरमध्ये प्रत्येक मशीद ही उघडून पाहायची गरज आहे. त्याच्याबद्दल चिंता करण्याची गरज नाही. म्हणतो आज जगमोहनने घाघराच्या धर्त्या घेणं सुरू केलं.
2 दिवस कर्फ्यू आहे. शेवटी काश्मीरला हीच भाषा कळली. लाखों के भूत बातों से नहीं मानते. यांच्याशी चर्चा करून प्रश्न सुटणार नाही. आणि म्हणून हिंदुस्थानच्या जनतेच्या वतीने हे आपल्याला सांगितलं पाहिजे की काश्मीरचा प्रश्न जर सुटायचा असेल, काश्मीरला हवा असेल तर लष्कराच्या ताब्यात द्या. अतिरेक्याच्या रक्ताने ते सगळं दान सरोवर निळ्याचं लाल झालं तरी आमच्या डोळ्यात अश्रूचा एक थेंब येणार नाही. हे जोपर्यंत आपण स्पष्टपणे सांगत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही. आणि म्हणून अतिशय कडक पावलं उचलण्याची गरज. शिवसेनेला काश्मीर मधून सर्व हिंदू बाहेर पडले. आता बंडोबंतांनी आपल्याला सांगितलं त्यांच्यासाठी आपण निधी गोळा जरूर केलाय. हे निर्वासित आपले बांधव आहेत. भारतीय जनता पक्ष यात कधीच मागे हटणार नाही. अनेक इंजिनिअरिंग मेडिकलचे विद्यार्थी आहेत. त्यातले काही मध्य प्रदेशात आले. मध्य प्रदेशात आपलं राज्य आहे. ते मुख्यमंत्री सुंदरलाल पटवाना भेटले. ते म्हणाले आम्ही तिकडे इंजिनिअरिंग मेडिकलला शिकत होतो, आम्हाला कळत नाही काय करा. त्यामुळे एक वाक्य उच्चारलं आणि सुंदरलाल पटवानी तत्क्षणी आज्ञा दिली. त्यांनी सांगितलं तुम्ही काश्मीरमधून निर्वासित आलेले आहात, तुम्ही तुमच्या सगळ्या बांधवांना सांगा जेवढे विद्यार्थी मेडिकल आणि इंजिनिअरिंग कॉलेजला असतील त्या सगळ्यांनी मध्य प्रदेशात या. तुमच्या राहण्याची सगळी व्यवस्था आम्ही करतो, शिक्षणाची करतो. लागलं तर नवं कॉलेज काढू पण तुमचं शिक्षण आम्ही बंद पडू देणार नाही. त्याचे आम्ही बोला सरकार देत नाही. शेवटी गेल्या शुक्रवारी अडवाणीजी सह सर्वांनी लोकसभेत दबाव टाकला त्यावेळी 1 कोटी रुपये घोषित केले. अजूनही जम्मू मध्ये निर्वासित पडले 10 बाय 10च्या खोलीत 17-18-20 कुटुंब आहेत. अजून विश्वनाथ प्रताप सिंग यांना जम्मूला जाऊन त्यांची भेट घ्यायला वेळ मिळालेला नाही. त्या जामा मस्जिदच्या इमामला जाऊन भेटायला. भागलपूरला दंगा झाला तर चौकशीला झाला आणि त्या काश्मीर मधला यत्तीआवत हिंदू काश्मीरचं खोरस सोडून जम्मू मध्ये रखडत येतोय. त्याला भेटायला हिंदुस्थानच्या प्रधानमंत्र्याजवळ वेळ नाही. मला कधी कधी वाटतं माझ्या हातात नव्हतं की त्या प्रधानमंत्र्याचे 1 कोटी रुपये त्याच्या तोंडावर फेकून द्यावे आणि त्याला सांगावं या काश्मीरमधले हिंदू तुमच्या सरकारचे लाचार नाही, आम्ही उर्वरित हिंदुस्थानातले हिंदू त्यांची व्यवस्था करू, तुम्ही चिंता करण्याची गरज नाही. आणि म्हणून आपल्याला आव्हान केलं आपल्या प्रत्येकाचा पैसा यात लावण्याची गरज आहे. पण भारतीय जनता पक्षाचं एक स्पष्ट धोरण आहे. हे जे निर्वासित आले आहेत केंद्र सरकारचा वेगळा डाव आहे. मला राज्य सरकारच्या एका जबाबदार मंत्र्यांनी सांगितलं की केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला विचारलं की हे सगळे निर्वासित इकडे आलेले आहेत, तुमच्या महाराष्ट्रात कुठे 200-400 एकर जागा असली तर आम्हाला सांगा, उल्हासनगर सरतं यांचं शहर करू. आमचा याला विरोध आहे. जर आपण असं केलं आणि सर्व निर्वासितांना इथंच घरं दिली तर काश्मीरच्या मुसलमानाला जे पाहिजे तेच झालं. त्यांना हिंदू काढून टाकायचे होते, आपण हो म्हटलं, आपण इथं घरं दिली बसा. हे करायचं नाही. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाने सांगितलंय की सध्या काश्मीरमध्ये अशांतता असेल तर आम्ही आधार देऊ, पण एकदा काश्मीर शांत झाला की काश्मीरमधून बाहेर आलेला प्रत्येक हिंदू हा पुन्हा काश्मीरातच गेला पाहिजे आणि त्याला तिथंच घर मिळालं पाहिजे. हे घटनेचं 370 कलम उरफाट चालू करून उपयोग नाही. आणि म्हणून निर्वासितांची व्यवस्था करू पण त्याला तिथं कायम ठेवतो. आणि दुर्दैव असं आहे की ही योजना सरकारजवळ नाही. सरकारजवळ बाकी सर्व अनुनयाच्या योजना आहेत पण हिंदूंच्या निर्वासिताची व्यवस्था करण्याची योजना नाही. आज या काश्मीरच्या प्रश्नात पाकिस्तानचा हात आहे. सीमेमधून माणसं घुसतात आणि सरकार शांत आहे. तर कधी कधी तरुण मित्र मला विचारतात सीमेमधून माणसं घुसतात कशी, आपलं सैन्य काय करतात, हे तर सरकारशी काय संबंध. अनेक लोकांची समजूत अशी आहे की सीमेवर सैन्य उभा आहे म्हणतो आपण. उभा आहे म्हणजे बहुधा ते असं ओळीनं हातात हात धरून रांगेनं उभा आहे, दिवसभर उभे राहतात, मधून मधून बदलते, पुन्हा ड्युट्या बदलते, उभे घ्यायचं नाही. ते काय हातात खेळ सीमा याचा अर्थ 1-1 किलोमीटरवर चौकी आहे.
क्वचित प्रसंगी जास्त अंतर, लोक चौक्यावर उभे असतात आणि हिंदुस्थान पाकिस्तानची सीमा इतकी कृत्रिम आहे. मध्ये एक छोटासा ओढा जातो नदीला, त्याला तिकडे दर्या म्हणतात, नदीलाच दर्या म्हणतात. इकडे बुडाला तर हिंदुस्थान आहे, तिकडे निघालं तर पाकिस्तान. कसं बघायचं ते सीमेवर? मला वाटतं बाबा आमटे गेले होते सीमेवर, भारत जोडोचा संदेश घेऊन. त्यांची अशी सभा चालू, एका कोपऱ्यात एक म्हातारी बाई होती. बाबा आमटे तिला म्हणाले, माई तुम क्यों खड़ी हो, यहाँ आ जाओ बैठो, मेरा भारत जोड़ो का संदेश सुनो. ती म्हातारी म्हणाली, काय का भारत जोड़ो, मैं पाकिस्तान की हूं, मेरी भैंस गुम हो गई थी इसलिए इधर तो आप जिथं म्हशीचं येणं जाणं आपण आढळू शकत नाही, तिथं अतिरेकाचं कथा आणि म्हणून कृत्रिम सीमेचं रक्षण फुटाफुटावर माणसं उभी करून होत नाही. मग याला एकच मार्ग आहे, जो भारतीय जनता पार्टी आग्रह धरते की काश्मीर पासून कच्छ पर्यंत हिंदुस्थानच्या पश्चिम सीमेवर एक 2 किलोमीटरची पट्टी निर्माण करा, सुरक्षा पट्टी. या पट्टीत कोणाला राहूच देऊ नका. ज्यांची शेती वाढी जाते त्यांना सांगा, सगळे धरणग्रस्त दुष्काळग्रस्त असे तुम्ही देशात राष्ट्रग्रस्त, तुमची वेगळी गोष्ट, तुमची वेगळी गोष्ट. पण ती पट्टी रिकामी करा. याशिवाय जे त्या पट्टीत राहणं आवश्यक असेल त्याच्या प्रत्येक माणसाला ओळखपत्र द्या आणि विना ओळखपत्र जो सापडेल त्याला जागच्या जागी गोळी घालून ठार मारा. चौकशी सुद्धा करू नका तुम्ही हिंदुस्थानी का पाकिस्तानी. धापा तिकडचे मेरेकडे चालतील, पण एकदा ते थांबवून टाका. धर्मशाळा झाली आहे देश. हा देश धर्म बोलतो म्हणजे काय धर्मशाळा करायची? माणसं बोलते आलेली माणसं राहतात. मला आज मालेगावचे आमचे कार्यकर्ते सांगत होते 5,000 पाकिस्तानी मालेगावमध्ये. भारतीय जनता पक्षाच्या स्थानिक शाखेनं सरकारला आव्हान दिलंय की तुम्हाला सापडत नसले आम्ही दाखवतो. त्याला विचारत तो तिथला तहसीलदार म्हणतो नाही, हे माझ्या कार्यकक्षेत येत. काय त्याच्या कक्षेत येतं पुन्हा? विदेशी नागरिक आणि म्हणून सुरक्षा पट्टी निर्माण केल्याशिवाय दुसरा मार्ग नाही. आज पाकिस्तान सरळ सरळ काश्मीरला मदत करतो. बेनजीर भुट्टो त्यांच्या प्रधानमंत्री, त्यांनी जाहीर केलं काश्मीरच्या प्रश्नासाठी मी 10 कोटी रुपये देणार. त्यांच्या पंजाबचे मुख्यमंत्री नवाज शरीफ त्यांनी जाहीर केलं काश्मीरच्या प्रश्नाला आम्ही 5 कोटी देऊ. म्हणजे आता सिमला कराराचा भंग करून पाकिस्तान सरकार उघडपणे खलिस्तान आणि काश्मीरच्या चळवळीसाठी कोट्यावधी रुपये देत. यापूर्वी चोरून देत होते, आता उघड घोषित करण्याची हिंमत दाखवत आहे. हिंदुस्थान सरकार चूप बसलं असेल, पण हिंदुस्थानची जनता गप्प बसणार नाही. भारतीय जनता पक्ष गप्प बसणार नाही. आम्हाला पाकिस्तानला इशारा द्यावा लागेल. या गावच्या बाबळी त्याच गावच्या बोरी. हा खेळ एकतर्फी होणार नाही. तुम्ही आमचं देश तुटणाऱ्या चळवळीला जर पैसे देणार असाल तर लक्षात ठेवा, तुमच्याही पाकिस्तानमध्ये सिंध राष्ट्राची चळवळ चालू आहे. तुमच्याही पाकिस्तानमध्ये बलुचिस्तानची चळवळ चालू आहे. तुमच्याकडेही पख्तुनिस्तानचे पठाण बिघडले. तुम्ही जर स्वतंत्र काश्मीर किंवा खलिस्तानच्या चळवळीला पैसे देत असाल तर तुम्ही द्याल त्याच्या दुप्पट पैसे आम्ही सिंध आणि बलुचिस्तानला देऊन तुम्हाला तोडल्याशिवाय राहणार नाही, ते लक्षात ठेवा. आणि म्हणून उगाच हात पळवून घेऊ नका. पण सध्या पाकिस्तानमध्ये अंतर्गत एवढे प्रश्न निर्माण झाले की हिंदुस्थानशी कुठल्या कुठल्या प्रकारचा संघर्ष केल्याशिवाय बेनजीर भुट्टोंचं आसन आता सुरक्षित नाही. आणि म्हणून त्यांनी उघड सुरू केलं. प्रशिक्षण केंद्र चालले.
आता केंद्र चालली आहे हे आम्ही सांगण्याची गरज नाही. काश्मीर खात्याचे मंत्री जॉर्ज फर्नांडिसनी 2 दिवसापूर्वी सांगितलं 45 प्रशिक्षण केंद्र आहे. कुठे? पाक व्याप्त काश्मीरमध्ये. कुणाला माहिती देत आहे? आम्हाला काही गरज आहे का सांगायची? 45 का बेच आमचा काय फरक पडतो? पण सरकारला माहित आहे कुठं आहेत, माहित आहे. मग आम्ही काय करतोय? आणि म्हणून भारतीय जनता पक्षाने निर्णय घेतला. आम्ही सरकारवर दबाव आणतोय. आम्ही सरकारला स्पष्टपणे सांगितलंय की पाक व्याप्त काश्मीरमध्ये प्रशिक्षण केंद्र आहे. नुसतं प्रशिक्षण केंद्र आहे पण ओरडू नका. इशारा द्या पाकिस्तान सरकारला. 24 तासाच्या आत 24 तासाच्या आत ही प्रशिक्षण केंद्र थांबली पाहिजेत. आणि जर 24 तासाच्या आत प्रशिक्षण केंद्र थांबली नाही तर 25व्या तासाला हिंदुस्थानच्या फौजा ह्या सीमा ओलांडून पाकिस्तानात घुसतील आणि तुमची प्रशिक्षण केंद्र उद्ध्वस्त करून टाकतील. मग परत येतील का राहतील हे आता सांगता येत नाही. उद्ध्वस्त करतील. आणि त्यात कायद्याने काही चूक नाही. कारण सगळी प्रशिक्षण केंद्र पाक व्याप्त काश्मीरमध्ये चालू आहे. तो आपलाच काश्मीर. 47 साली आपण गमावला आणि कुठेही का नाही माहित नाही. पण काश्मीर तर परत घेता येईल. तिथे घुसण्यासाठी तर आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडण्याची गरज नाही. ती युद्ध विराम रेखा. इट्स नॉट इंटरनॅशनल बॉर्डर. सीज फायर लाईन. भुसामध्ये काय द्यायचंही बंधन नाही. आणि म्हणून आज गरज आहे पाकिस्तानला इशारा द्यायची. तुम्हाला फक्त 42 वर्षाचा इतिहास आहे. जर हिंदुस्थानमध्ये लढण्याचा तुम्ही प्रयत्न करा तर आता 3 लढाया झाल्या, 4थी उरली. जर 4थी लढाई पाकिस्तान आपल्याशी लढे तर तुमचा इतिहास तर संपून जाईल पण भूगोल सुद्धा ठिकाण्यावर राहणार नाही. आता हे नीटपणे लक्षात घ्यायची गरज आहे. पाकिस्तान नावाचं राष्ट्र आता जगाच्या चित्रावरून जाईल. इतकी कडक पावलं उचलायला. पण यासाठी कडक पावलं उचलायला दुर्दैवाने हिंदुस्थानचं सरकार अजून तेवढं तयार नाही. रोज आम्ही विश्वनाथ प्रताप सिंग यांचं भाषण ऐकतं. जनतेने युद्धाची मानसिक तयारी ठेवावी. बाबा आम्ही मानसिक तयारी केली, आता तुम्ही शारीरिक तयारी. लोक युद्धाला तयार व्हा, युद्धाला तयार. याचा अर्थ आहे मला कळतो. कारण यावेळी पाकिस्तान बरोबरचं युद्ध हे फक्त सीमेवर होणार नाही. ते गल्ली बोळात होणार आहे. उगाच नाही. मालाडला बॉम्बस्फोट झाला. रेल्वेच्या ज्या डब्यात बॉम्बस्फोट झाला त्या डब्यामध्ये भजनी मंडळी नेहमी जाते. म्हणजे डबाही निवडला होता. मुंबईच्या गाड्या पक्क्या असतात, मुंबईचे डबे पक्के असतात. जाणारे माणसं तीच असतात वर्षानुवर्ष. पुणे पंढरपूर बसमध्ये बॉम्बस्फोट झाला. नेमकी पुणे पंढरपूर बस कशी निघाली? मी गमतीनं पुण्यात म्हणलं पुणे बारामती का नाही निघाली, पुणे भिवंडी का नाही निघाली, पुणे मालेगाव का नाही निघाली? तिथे हिंदू पुष्कळ राहतात आपले. म्हटलं पुणे पंढरपूर बस का निवडली? मालाला बॉम्बस्फोट कसा झाला? म्हणजे लढाई फक्त सीमेवर होणार नाही, कदाचित गल्ली गोळात होत. पण विश्वनाथ प्रताप सिंग यांनी चिंता करू नये. गेल्या 5 वर्षाच्या आमच्या प्रयत्नानं हिंदुस्थान जागा झाला. त्यामुळे तुम्ही सीमेवर लढा. गल्ली गोळ्याची आगाऊपणा करण्याचा प्रयत्न करतील त्यांचा इथेच बंदोबस्त केला जाईल याची चिंता आता कुणालाही करण्याची गरज नाही. आणि म्हणून ती अंतर्गत लढाई होण्याची शक्यता आहे, त्याची चिंता करू नका. परंतु सीमेवर लढा. आम्हाला मानसिक तयारीचा उद्देश करू नका. तुम्ही शारीरिक तयारी करा. आज पाकिस्तान हिंदुस्थानच्या विरुद्ध लढाई घोषित करणारच नाही आहे. पण पाकिस्तानला लढाई घोषित करण्याची गरज नाही. दे आर ऑलरेडी इन वॉर. दे आर विथ अनडिक्लेअर्ड वॉर. इट्स अ सायलेंट इन्व्हेजन. पाकिस्तानने आपल्यावर मुक्त आक्रमण केलंय. आपल्या विरुद्ध अघोषित युद्ध सुरू केलंय. पाकिस्तानला आता युद्ध करण्याची गरजच नाही. त्यांनी अतिरेकी घुसवल्यात.
म्हणजे पाकिस्तान इज एन्जॉईंग ऑल फ्रुट्स ऑफ वॉर विदाउट ए सिंगल रिस्पॉन्सिबिलिटी. आता पाकिस्तानवर जबाबदारी काय आणि युद्धाची सर्व फळं ते टाकतात. आणि म्हणून तो प्रश्न पाकिस्तानचा नाही, निर्णय हिंदुस्थानला घ्यायचा आहे. आणि म्हणून आम्ही विश्वनाथ प्रताप सिंगला सांगतोय, बाबा रे, निर्णय तुम्ही घ्यायचा. दे आर ऑलरेडी इन वॉर विथ अस. दॅट्स अन अनडिक्लेअर्ड वॉर. नाउ वी हॅव टू रेकॉग्नाइज द अनडिक्लेअर्ड. आपल्याला तिची दखल घ्यायची आहे. आणि म्हणून निर्णय आता पाकिस्तानच्या हातात नाही आहे. पाकिस्तानने युद्ध सुरू केलंय आणि यावेळी जागतिक राजकारण तुमच्या अनुकूल आहे. रशिया सदैव तुमच्या बरोबर होता. अमेरिकेने आपली भूमिका बदलली आहे आणि लढाई लढून सध्या चीन, अमेरिका, रशिया इतके कंटाळले की आपलं भांडण सुरू झालं तर कुणी मध्ये पडण्याची शक्यता नाही. म्हणजे काय करायचं करू द्या, इतके थकलेल्या अवस्थेत आता मोठी राहतो. कदाचित मला वाटतं हिंदुस्थानचा इतिहास आणि भूगोल बदलण्याची एवढी सुवर्ण संधी यापूर्वी कधी मिळाली नसती. ही संधी आपल्याला चालून आली आहे आणि म्हणून अखंड हिंदुस्थानाच्या दिशेने वाटचाल चालू आहे आणि ती नेण्याची ताकद तुमची असतात. परवा गमतीने एक मित्र मला म्हणाला, प्रमोद, विधानसभेवर भगवा फडकला नाही, पण तू जर म्हणला होतास की अटकेवर फडकणार आहे, बहुधा आधी अटकेवर नंतर विधानसभेवर फडकणार आहे, अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून इतिहासाच्या एका नाजूक क्षणी आपण या क्षणी राष्ट्राने एकत्र हो, त्याची वज्रमूठ तयार करून हिंदुस्थानच्या प्रधानमंत्र्याला एक दिशा देण्याची गरज आहे. मला आठवतं अमेरिकेच्याही जीवनात असाच प्रसंग आला होता. अमेरिका राष्ट्र ही फुटू लागलं होतं. दक्षिणेतून चळवळी वाढू लागल्या होत्या. त्यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष होते अब्राहम लिंकन. त्या लिंकनचं एक प्रसिद्ध वाक्य आहे. त्याने असं म्हटलं होतं, आय विल फेस सिव्हिल वॉर रादर दॅन द पार्टिशन ऑफ द कंट्री. देशाचे तुकडे झाल्यापेक्षा मला गृहयुद्ध झालं तरी चालेल. आणि आज अब्राहम लिंकनचे शब्द पुन्हा राष्ट्राने उच्चारण्याची गरज आली आहे. या हिंदुस्थानात गृहयुद्ध झालं तरी चालेल. पावला पावलावर प्रेताचे खच पडले तरी चालतील, रक्ताच्या नद्या वाहल्या तरी चालतील, पण या देशाची दुसरी फाळणी आम्ही होत देणार नाही. या प्रतिज्ञेने बोलण्याची आज गरज आहे, ते सांगण्याची गरज. कधी कधी आपल्यापैकी एखाद्या वाटेल ही हिंमत कुठून आली. अजून आमच्या अंगात श्यामाप्रसाद मुखर्जींचं रक्त वाहत आहे. काश्मीरची कितीही परिस्थिती बिघडली असली तरी मुखर्जींचं बलिदान आम्ही विसरू शकत नाही. हिंदुस्थान स्वतंत्र झाला, जनसंघ जन्माला आला, मुखर्जी सारखा अध्यक्ष लागला. त्यावेळी जनसंघ छोटा होता, तोळ्या माणसात. आमच्या पक्षाच्या मानाने डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी म्हणजे हिमालया एवढे होते. आपल्यापैकी अनेक तरुण मित्रांना माहित नसेल, पण 1952-53 साली सुद्धा काश्मीरमध्ये जायला परमिट घ्यावं लागत. आज जसं इंग्लंड अमेरिकेला पासपोर्ट व्हिसा शिवाय जाता येत नाही, तसं 1953 साली आपल्याला काश्मीरमध्ये आपल्या जाण्यासाठी परमिट घ्यावं. त्यावेळी काश्मीरच्या मुख्यमंत्र्याला पंतप्रधान म्हणून, काश्मीरच्या अध्यक्षाला सदर रियासत राष्ट्राध्यक्ष म्हणत, काश्मीरचा वेगळा झेंडा होता. त्यावेळी डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जीने सांगितलं, एक देश में तो प्रधान, तो विधान, तो निशान नहीं करेंगे. मुखर्जी म्हणाले, मलाच माझ्या घरात एका खोलीतून दुसऱ्या खोलीत जाण्यासाठी कुणाच्याही परवानगीची गरज नाही. आणि म्हणून मुखर्जी एकटे निघाले. त्यावेळी अटलजी मुखर्जींचे सेक्रेटरी होते. जम्मू पर्यंत अटलजी सोडवायला गेले. अटलजी म्हणाले, मी तुमच्या बरोबर येतो. मुखर्जी म्हणाले, नाही, हा लढा मला एकट्याला लढून दाखवा. शेकडो कार्यकर्ते अटलजींसारखा त्यांचा सहाय्यक मागे राहिला आणि मुखर्जी काश्मीरमध्ये निघून गेले, बिना परवाना गेले. याच फारुख अब्दुल्लाचे वडील शेख अब्दुल्ला यांनी त्यांना अटक केली, श्रीनगरच्या जेलमध्ये ठेवलं. आणि काही दिवसांनी जगाला बातमी कळली की श्रीनगरच्या जेलमध्ये डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांचं निधन झालं. त्यांचा मृत्यू झाला का त्यांची हत्या झाली हे आजपर्यंत देशाला कळलं नाही. मुखर्जींनी
शेख अब्दुल्लाच्या त्या काश्मीरच्या श्रीनगर शहरातल्या जेलमध्ये बलिदान केलं. डॉक्टर मुखर्जीचं ते बलिदान वाया नाही गेलं. मुखर्जींच्या मृत्यूनंतर 1 वर्षातच काश्मीरमध्ये जाण्यासाठी परमिट सिस्टीम रद्द झाली. काश्मीरच्या मुख्यमंत्र्याला मुख्यमंत्री म्हणण्यात येऊ लागलं. पंतप्रधान नाव बदललं. राज्यपाल शब्द आला. सुप्रीम कोर्टाचा हक्क सुरू झाला. निवडणूक आयोगाचा कायदा लागू लागला. बघता बघता काश्मीर आजच्या स्थितीत आलं. मुखर्जींचं बलिदान वाया नाही गेलं. आणि म्हणून कधी कधी मला वाटतं आज जो कोणी श्रीनगरमध्ये जात असेल पर्यटक, आधी त्यांनी तिथली माती आपल्या कपाळाला लावून म्हणावं की डॉक्टर मुखर्जीने इथं बलिदान केलं म्हणून बिना परमिट मी काश्मीरमध्ये येऊ शकतो. हे तर काँग्रेसवाल्यांनी आजपर्यंत परमिट नसतं काय. आणि ह्या मुखर्जीच्या बलिदानामुळे आम्ही स्फूर्ती घेतली. आणि आमच्या मनात विचार येतो की जोपर्यंत डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी यासारख्या बलिदानी अध्यक्ष आमचा पहिला अध्यक्ष होता, त्याचं रक्त जोपर्यंत आमच्या अंगातून वाहत आहे तोपर्यंत काश्मीरला हिंदुस्थानपासून तोडण्याचं षडयंत्र आम्ही कधीही कबूल करू होणार नाही. कधीही काश्मीर तुटणार नाही. आणि या म्हणून मुखर्जींची प्रेरणा घेऊन भारतीय जनता पक्षाने निर्णय घेतला, चलो दिल्लीला जाऊ. 2 मेला 10-12 लाखांचा विराट मेळा. कशासाठी? मत मागायला नाही, भत्ते मागायला नाही, व्यक्तिगत स्वार्थासाठी नाही, आर्थिक सामाजिक कोणत्याही मागण्यासाठी नाही, राष्ट्रीय मागण्या. पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांची अवस्था महाभारतातल्या अर्जुनासारखी झाली. समोर गांडीव धनुष्य आहे, फक्त उचलण्याची गरज आहे. प्रत्यंचाला बाण मार, कौरव नष्ट होतील दिसत आहे. पण अर्जुन बाण उचलत नाही. नको, माझे नातेवाईक पुढच्या इलेक्शन मध्ये मदत करतील, सांगताय की कशाला मारू, तो इमाम नाराज होईल वगैरे. हत्यापुढच्या इलेक्शनचं काय. ज्यावेळी अर्जुन संभ्रमित झाला त्यावेळी भगवान कृष्णाने त्याला गीतेचा उपदेश केला, लढायला प्रोत्साहन दिलं. पण अर्जुनाला गीता कळली नाही. अर्जुन म्हणला देवा समजत नाही, काय सांगतो म्हणजे. शेवटी भगवान कृष्णाच्या लक्षात आलं की अर्जुनाला गीता समजत नाही. भगवान कृष्णाने विराट रूप घेतलं. आणि ज्यावेळी कृष्णाचं विराट रूप अर्जुनाने बघितलं त्यावेळी अर्जुनाला लक्षात आलं बरोबर आहे. कृष्णाने सांगितलं अरे तू कोण आहेस? करता करविता तू नाहीस, मारता मारविता तू नाहीस, तू निमित्त मात्र आहेस, सगळं मी करतोय. आणि म्हणून भगवान कृष्णाचं हे विराट रूप पाहिलं की मग मात्र अर्जुन म्हणला देवा सगळं समजलं, पहिल्यासारखा लहान हो मी लढाई करतो. महाभारतातल्या कथेवरून स्फूर्ती घेऊन आमच्या लक्षात आलंय की आमच्या दिल्लीच्या प्रधानमंत्र्याच्या खुर्चीवर बसलेला संभ्रमित अर्जुन सैन्याचं दृश्य उचलायला तयार नाही. आणि म्हणून आम्ही ठरवलंय की हिंदुस्थानच्या जनतेचं कृष्णाचं विराट रूप त्याला दाखवायचं. एकदा का 2 तारखेला ते विराट रूप दिसलं मग त्याला सांगायचं अरे करता करविता मारता मारविता कोणी नाही, सगळे आम्हीच आहोत. तू फक्त निमित्त मात्र आहे, खुर्चीवर बसला म्हणून धनुष्य हातात आहे, बाकी तुझं काही नाही, ही जनता आणि म्हणून घाबरू नकोस, उचलते धनुष्य, लाव प्रत्यंच्या मार पाकिस्तानला. हे या संभ्रमित अर्जुनाला सांगण्यासाठी ह्या कृष्णाचं विराट रूप 2 मेला आम्ही दिल्लीत खडं करणार आहोत ते मागण्यासाठी मी आपल्याकडे आलो. या विराट रूपात सहभागी आहे. देश वाचला पाहिजे. मी इथंच राहतो, नाही तर इथं बसून कविता लिहायचा, इंच इंच लढू सैन्य मैल मैल पळायला. नाशिक हे साहित्यिकांचं हो, रक्त आपल्या प्रिय आई, प्रिय आई इथं गाडीचं रक्त निघालं तर प्रिय आईचं रक्त याने नाही चालायचं. इथे बसून चालायचं नाही. तुमचं कपडे जमान फार चांगली योजना पण काश्मीर आणि म्हणून जर देश खरोखर संकटात आहे तर 2 मेचा मोर्चा हा भारतीय जनता पार्टीचा मोर्चा नाही.
भारत मातेनं मागितलेली तुम्हाला आर्त हाक आहे. तिचं मस्तक धडा वेगळं करण्याचं कारस्थान पाकिस्तानने रचलंय. तुमच्या मातृभूमीच्या मस्तकावर भाला टोचून पाकिस्तान त्याला तोडू पाहताय. तुमच्या मातृभूमीचं मुख काश्मीरच्या रूपाने हिंदुस्थानच्या जनतेला आव्हान करताय. या देशाला एकात्म ठेव, अखंड ठेव. त्याच्यासाठी भारतीय जनता पार्टीनं दिल्लीला जायचा निर्णय घेतलाय. या निर्णयाला आपणही समर्थन द्यावं, आमच्या सोबत या रूपात धारण व्हावं ही विनंती करतो आणि आपल्याला धन्यवाद देऊन माझं भाषण समाप्त करतो. आमचे कार्यकर्ते स्टेजच्या पुढे उभे राहतील. ज्या बंधूंना आम्ही